जीवन प्रबोधिनी ट्रस्टकडून शालेय साहित्याचे वाटप. कणकवली तालुक्यातील कळसुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 आणि श्री देव भोगनाथ विद्यामंदिर जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा ठरला. यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी म्हणाले, मराठी माध्यमातील शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी शाळांविषयी न्यूनगंड बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असेल तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडते. शासनाच्या अपुऱ्या सुविधांमध्येही प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सातत्याने झटत आहेत. पालकांनी आणि समाजाने प्राथमिक शाळा व शिक्षकांविषयी आदर आणि आपुलकी जपली पाहिजे. आपण गाडी रेस होईपर्यंत थोडा वेळ लागतो आणि या व्यासपीठावर उद्या या शिक्षण समितीचे एक नंबर शाळेच्या मुख्याध्यापक त्यांचे कवले मॅडम आणि मगापासून आपली कात आवाजात बोलणाऱ्या तब्येतीने बारीक असलेल्या पण आवाजाने भारी असलेल्या आमच्या अलका मॅडम आणि आपण सगळे या कार्यक्रमामध्ये वाखाणण्याजोगं म्हणजे एका मिडभावचे नर हे एका संस्थेचे एका ट्रस्टचे संस्थापक आणि त्यांच्याशी संपर्क साधून किंवा जिव्हाळ्याचं नातं आहे त्याचा फायदा आपल्या गावासाठी घेण्याचं दातृत्व आपल्या गावासाठी मिळवण्याचं जे धडपडतात त्या सुरेखांचं आपल्या पालवांचं आपल्याला स्वागत करावं लागेल. अनेकांचे मित्र असतात, श्रीमंत असतात, पण त्यांच्यापर्यंत आपल्यापर्यंत काही लोकांना आणून देण्याची जाणच ज्यांच्यात नसते. पण सूर्यकांतांच्या समोर आहे. गेल्या वर्षी त्यांनी चांगला उपक्रम केला, आजही त्यांनी त्याचा प्रयत्न केला. मगाशी मी त्याला कानातही एक सूत्र सांगितलं, काही आणखी मागता येईल, आपल्याला जो देतो त्याच्याकडून भरभरून घ्यायचं आपल्याला जाणच असते. आज आपल्याकडे मगाशीपासून बोलल्यानंतर मुलांची संख्या जेव्हा कमी दिसली तेव्हा एक खंत वाटते, आता हे सगळीचकडे चाललंय. या मुलांच्या कमी संख्येला काही कारण आहे. काही लोक स्थलांतर करून बाहेर गेल्यामुळे, काही कॉन्व्हेंटकडे इंग्रजी माध्यमात म्हणजे इंग्रजी माध्यमच आपल्याला फार साथ देते अशा प्रकारच्या भ्रमामध्ये राहू नये. कारण मराठी शाळेमध्ये शिकून उच्च पदस्थ झालेले आपल्या गावाचे आणि आजूबाजूच्या 25 वर्षीचे अधिक आपल्याला अधिकारी पदावर काम करणारे अनेक दिसतात. याचं आपल्याला भान असलं पाहिजे आणि प्राथमिक शाळेच्या बद्दल असलेली आपली ओढ कायम असली पाहिजे. प्राथमिक शाळेत शिकला म्हणजे तो मागे राहता अशा प्रकारचा कुणाचा भ्रम असेल, कल्पना असेल तर ती खोटी आहे. आम्ही जे घडलो, आमची मुलं घडली, आता उच्च पदस्थ आमची मुलं आहेत, आमचे PhD मिळवलेली मुलं आहेत, डॉक्टर आहेत, M.Com झालेली आहेत. आता ही सगळी मुलं या शाळेमध्ये या हायस्कूलमध्ये शिकून पुढे बाहेर गेली, त्यांनी नावलौकिक आणि आपली विद्वत्ता साकार केली. तेव्हा आम्हा पालकांना सुद्धा या मराठी शाळेमध्ये येण्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे की ती मुलं आपले घडतात. तिसरं एक कारण आहे की आता अनेक मुलं गावामध्ये आपल्याला वय बार झालेले दिसतात. कारण त्यांचं शिक्षण कमी, नोकरी नाही, शेती करतात आणि त्यामुळे त्यांना कोणी पोरगी द्यायला बघत नाही आणि त्यामुळे फार चुनचुन झाली आहे. त्यामुळे प्रोडक्शन कमी झालं, नाही तर मुलं आली असती आपल्या शाळेमध्ये. त्या मुलांची लग्न थांबल्यामुळे अनेक प्रकारची आपल्याकडे समस्या झाली आहे आणि गावागावामध्ये ही पटसंख्या झपाट्याने कमी होते. याला दुसरं एक कारण आहे की शासनाचा याच्याकडे दुर्लक्ष आहे. सुविधा शाळेमध्ये पुरवल्या जात नसल्याने तरी सुद्धा या आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये गावामध्ये असलेल्या प्रत्येक शाळेतला सतर्क असलेला प्राथमिक शिक्षक आपल्या परीने ज्या शाळेच्या उद्धारासाठी झटत असतो, जे काही आपल्या परीने देता येईल ते देऊन शाळेच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी झपाट्याने प्रयत्न करतात, याची आपल्याला जाण असले पाहिजे. आज आपल्याकडे या सूर्यकांत नर सारख्या माणसाने या गावापर्यंत पोहोचले. या नरानं आपल्याला सत्यवान
सत्यवान नर हे सूर्यकांत पालवानचे मित्र आहेत. मी त्याला कानात मगाशी म्हणलो त्यांना एका गावात घेऊन या, आपण त्यांचा थोडासा गौरव करूया आणि काही आपल्याला त्यांच्यापासून मिळवता येईल तर अनेकांना देता येईल ते आपण देऊया. आणि अशा माणसांना त्यांच्याकडून होणाऱ्या दातृत्वाचा आपण फायदा घेण्याची आपण कडे कुवत असली पाहिजे आणि दातृत्व आपल्याकडे सुद्धा त्यांचं सुद्धा स्वागत करतो, त्यांना पूर्वक व्यक्त करण्याची जाणत असली पाहिजे. त्या सत्यवान नरांनी या गावामध्ये पोहोचून त्यांनी आपल्या सूर्यकांताच्या माध्यमातून आमच्या मुलांपर्यंत पोहोचले, याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या ऋणाचा भार आपल्या डोक्यावर असण्याची साथ आपल्याला देणं आवश्यक आहे. नसेल आपण कृतज्ञ करू. आणि म्हणून बालगोपाळांनो, तुम्ही सुद्धा या ज्या शाळेत शिकतात तिथल्या शिक्षकांच्या विषयी आदर ठेवते. आणि दुसरा मुख्य भाग पालकांचे आणि तुमच्याची की आपल्या शाळेमध्ये उपस्थिती तुमची फार असली पाहिजे. जी मुलं गैरहजर राहतात ती अप्रगत होतात आणि जी मुलं रोज शाळेत येतात ती प्रगत असतात. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला कधी शाळेतून गैरहजर राहील याकडे न राहील याच्याकडे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. एकदा शाळेची गोडी लागली की ती मुलं राहतात. आमच्याकडे मला या 40 वर्षाच्या शिक्षण अध्यापनामध्ये अध्ययन करत असताना आणि अध्यापन मी करत असताना अनेक मुलं सापडली. काही मुलं शाळेत यायची नाहीत, पण त्यांना शाळेत आणण्याचा आम्ही अनेक कौशल्याने अनेक बाबतीमध्ये प्रयत्न केला. आली, हुशार झाली, नावलौकिकाला मिळाली. काही पालक असे आहेत की एखाद्या मुलाच्या लाडपणामुळे काहीतरी आज त्याला ताप येलो ना, तर काहीतरी गाडीतला जाताना वाळातला लागला आणि मग त्याचा फुटू करूची पाळी येली. मग तो 2-3 दिवस तिच्या वाळातून जाताना काहीतरी त्याला लागत म्हणून गैरहजर ठेवतात. मी म्हणायचो काय भूत लागत नाही त्या काय शाळेत पाठव. शाळेत नाही गेलो तर तो आम्हाला तुम्ही फक्त शाळेत पाठवा, घराकडे अभ्यास नाही केला तरी चालत, आम्ही बघतो. इतकी आमच्यामध्ये कुवत होती आणि आमच्या शिक्षकांच्या मध्ये आहे. सतत शाळेत येणारा विद्यार्थी अप्रगत राहत नाही हा आजपर्यंत दाखला आहे. तुम्ही सगळ्या पालकांनी या बाबतीमध्ये सतर्क राहून मुलांची हजेरी राहील याबाबत प्रयत्न करा. त्या मुलांना सतत शाळेत जाण्यासाठी आता काही आपली मुलं लाडात आहेत म्हणून त्यांना काही फार आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे पूर्वाजेची कुवत आहे त्याने, पण तरी सुद्धा प्रत्येक मुलांच्या बाबतीमध्ये पालकांनी सुद्धा शिक्षकांच्या इतकं सुद्धा सतर्क राहून ज्या शाळेमध्ये हे पालक रोज येतात, आमचे शिक्षण संचालक होते ते नेहमी सांगायचे ज्या शाळेमध्ये 4-2 पालक रोज येतात त्या 4-2 पालकांचे पाय शाळेला लागतात ती शाळा आहे. पालकांना आपली शाळा आपली वाटली पाहिजे, माझी शाळा म्हणून ते इथे आले पाहिजे. आपल्या मुलाची आणि शिक्षकांच्या समस्याची विचारपूस करून ती सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एकदा असाच एक मुख्याध्यापक आपल्या पडवीत उभा आणि पडवीत उभा राहून शाळेचा विचार करत होता. चिपळूणकरांनी सांगितलेलं शिक्षण संचालकांनी वाक्य त्याच्या लक्षात होतं. शाळेमध्ये 4-2 पालकांचे पाय लागले, दिवसाकाठीची शाळा आदर्श. येणारा एक पालक धावत धावत येत होता. त्या पालकाला बघितला, तो खुश झाला. पालक येतोय मुलांची चौकशी प्रगती विचार करायला. तो आला त्याला बरं वाटलं, या सांगितलं. तो पालक विचारतो, काय गुरुजी किती वर जाता? त्यांना वाटलं आपल्या मुलाचा पाडा विचार. आता तो एके म्हणता व्यवस्थित वाचता आणि गणिताही करता, ताना विचार तुमचा पगार विचार असेल. म्हणजे मास्तरांचा पगार विचारून शाळेत जाण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी सतर्क करा. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. प्रकाश दळवी यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर आणि संयोजक सूर्यकांत पालव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. अनेकांना श्रीमंत मित्र असतात, मात्र त्यांना समाजकार्यासाठी जोडून गावाच्या विकासासाठी त्यांचे दातृत्व मिळवून देण्याची क्षमता सूर्यकांत पालव यांच्यामध्ये आहे. गेल्या वर्षी ब्लँकेट वाटप आणि यावर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे ते म्हणाले. भोगनाथ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोनी महापसेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, देणे हा दैवी गुण आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देणारी माणसे आज कमी होत चालली आहेत. जीवन प्रबोधिनी ट्रस्टने आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. याद आहे की देणं हे असावं लागतं. ते ज्याच्यामध्ये असतं तोच तो देऊ शकतो. हा गुण आहे. देणं हा एक देवाकडून मिळालेला दैविक गुण आहे. असं म्हटलं जातं, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोच खरा साधू ओळखावा. आज समाजामध्ये अनेक रंजलेले, गांजलेले, त्रासलेले आहेत आणि यांना मदतीच्या हातांची कुठेतरी गरज आहे. आणि हे मदतीचे हात सदैव पुढे करणारी माणसं समाजामध्ये खूप कमी आहे. आणि हा अशा प्रकारच्या अनेक माणसांकडे दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे सगळे गुण मिळत असतात. आणि अशीच माणसं आज अशा प्रकारचे अनेक चांगले कार्यक्रम घडून आणत असतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट. आता यांचं नावच आहे की जीवन आहे, प्रबोधिनी आहे आणि त्यांचं सेवाभाव हा एक गुण आहे. आणि त्यांचे जे मुख्य आहेत, अध्यक्ष, संस्थापक आहेत ते श्री सत्यवान नर यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण, मला वाटतं मगाशी मॅडमने उल्लेख केलेला आहे की संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आरोग्याशी असू दे, सामाजिक असू दे, इतर असू दे, कुठल्याही प्रकारची मदत ते देत असतात. त्यानंतर त्यांचे अध्यक्ष आहेत श्री अमित पवार, सरचिटणीस आहेत श्री हेमंत मकवाना, खजिनदार श्री गणेश क्षीरसागर आणि संयोजक श्री गणेश पार्टे असं यांचं एक कार्यकारी मंडळ आहे. आणि आज आम्हाला त्यांच्या वतीने आमचे संयोजक सूर्यकांत पालव यांच्या माध्यमातून या सर्व आपल्या बाल चमुला, ही छोटी मुलं आहेत आणि या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पसरविणं हे आपलं समाजातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण आपण देवळामध्ये जातो, त्या ठिकाणी देव आहे, देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, परंतु या ज्ञान मंदिरामध्ये हे आमची सगळी बालके आहेत. यांचे आशीर्वाद, यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचे आहेत. आणि या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला आनंद देत असतं. आणि या हास्य फुलवण्याचं काम या जीवन प्रबोधिनी ट्रस्टने केलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाला आभार व्यक्त करतो. त्यांचं हे कार्य आहे ते अशाच प्रकारे बहरत जाऊ दे, त्यांना सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि जास्तीत जास्त समाजापर्यंत त्यांची मदत पोहोचत राहू दे, अशी मी आज या ठिकाणी देव भोगनाथ चरणी मनोभावे अशी प्रार्थना करतो. आज आपली सगळी मुलं आहेत, त्यांचं भाषण ऐकण्यामध्ये लक्ष नाहीये, त्यांचं लक्ष आहे त्या पिशवीकडे. त्या पिशव्या आपल्या हातात केव्हा येत आहेत आणि त्या पिशवीमध्ये सुंदर सुंदर काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या आपल्याला केव्हा पाहता येत आहेत असं त्यांची उत्सुकता आहे.
आणि म्हणून आता वेळ पण बराच झालेला आहे, मी काय आता जास्त वेळ घेणार नाही कारण अजून या ठिकाणी बोलणारे वक्ते आहेत. तर मला सांगावंसं वाटतं की मी बघितलं आहे त्या पिशवीमध्ये अतिशय सुंदर असं मुलांना आवश्यक असणारे साहित्य भरलेलं आहे. वह्या आहेत, वॉटर बॉटल आहे, टिफिन बॉक्स आहे, स्केच पेन आहेत, पेन्सिल आहेत, पेन आहेत. बघा किती सुंदर असं साहित्य आहे. मागच्या वर्षी सुद्धा अगदी थंडीच्या वेळीच आपली गरज ओळखून सर्व मुलांना त्यांनी ब्लँकेटचं वाटप केलेलं होतं आणि यावेळी सुद्धा अगदी सुरुवातीला तुमची गरज ओळखून तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या त्यांनी इथे देऊ केलेल्या आहेत. तरी आपल्याला आता थोड्याच वेळामध्ये या सर्व वस्तू मिळणार आहेत. तरी या ठिकाणी यापुढे सुद्धा आमच्या काही शाळांच्या गरजा आहेत. आम्ही पालवण बोललो आणि आदरणीय सत्यवान नर यांच्यापर्यंत त्या पोहोचून आमच्या काही भौतिक गरजा आहेत त्या सुद्धा आम्ही त्याला सांगितलेल्या आहेत. त्या गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सर्व पालकांनी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण एखादी ज्यावेळी दानशूर व्यक्ती असते तर त्या व्यक्तीपर्यंत एक व्यक्ती जाण्यापेक्षा अनेक व्यक्ती जर पोहोचल्या त्यांच्याकडे आपण जर अशा प्रकारे मागणी केली तर निश्चितपणे आपल्या शाळेसाठी सुद्धा आज मुलं आमची शिकतायत. आज तुम्ही पाहिलेलं आहे की आमच्या शिक्षकांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे, मुलांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे. परंतु या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाची गरज आहे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलं शिकत आहेत आणि या तंत्रज्ञान हाताळण्यासाठी या तंत्रज्ञानाचं त्यांना उपभोग घेता येण्यासाठी आवश्यक जे साहित्य आहे ते सुद्धा आम्हाला आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आमची गरज आहे, मागणी आहे ती आदरणीय नर साहेबांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला या शाळेसाठी सुद्धा काही आमच्या भौतिक गरजा आहेत त्याची पूर्तता करावी मी मनपूर्वक विनंती करतो. आणि या ठिकाणी माझं हे छोटंसं ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून या बालकांचे आशीर्वाद लाख मोलाचे आहेत. शिक्षिका राधिका कवडे यांनी ट्रस्टचे आभार मानले. मागील वर्षी विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली आणि यावर्षी शालेय साहित्याचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले. शाळेविषयी असलेली आपुलकी आणि दातृत्वाची भावना जपणाऱ्या ट्रस्टचे आम्ही सदैव ऋणी राहू, असे त्या म्हणाल्या. जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पार्टे, संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर, सरचिटणीस प्रशांत पवार, खजिनदार नागेश तांदळेकर, संयोजक सूर्यकांत पालव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर, उपाध्यक्ष समीर चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रीती पारधिये, ग्रामपंचायत सदस्या दीक्षा तांबे, मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर, शिक्षिका राधिका कवडे, शिक्षिका योगिता माळी, शिक्षिका संगीता सावंत, जॉन फर्नांडिस, रुजाया फर्नांडिस, बुधाजी घाडीगावकर, वैष्णवी सावंत, अलका सावंत, बाबू कळसुलकर यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.